जय महाराष्ट्र। स्वागत आहे आपलं कळमेश्वर न्यूज दरबारमध्ये। नागपूर शहर व जिल्ह्याला आधुनिक पायाभूत सुविधा व दळणवळणाच्या अग्रस्थानी नेताना आज नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्ग 53 वरील 191 कोटी रुपये किमतीच्या व 2.85 किलोमीटर लांबीच्या बोले पेट्रोल पंप चौक ते नागपूर विद्यापीठ परिसर चौक दरम्यानच्या 4 पदरी ज्ञानयोगी डॉक्टर श्रीकांत जिचकार उड्डाण पुलाचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे मंत्री व नागपूरचे पालकमंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री श्री आशिष जयस्वाल तसेच सर्व आमदार, लोकप्रतिनिधी, जिचकार परिवार सदस्य व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले। एकूण 57 गाळे असलेल्या 2.85 किलोमीटर लांबीच्या या चौपदरी उड्डाण पुलामध्ये लॉ कॉलेज चौक ते रविनगर चौक या 2 ठिकाणी 65 मीटर लांबीचे लॉग स्पॅन वापरण्यात आले आहेत। सिंगल पियर प्रीकॉस्ट सेगमेंटल प्रकारच्या सुपर स्ट्रक्चर सहित अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे। उड्डाण पुलाखालील रस्त्याचे चौपदरीकरण करून दोन्ही बाजूस ड्रेनेज लाईन व फुटपाथचे बांधकाम केले आहे। सोबतच सायकल ट्रॅक व सुशोभीकरणासाठी दर्शनी भागावर शिल्पे, भित्तिचित्रे, पियर रोषणाई, बांधकाम व रंगकाम यांचा समावेश करण्यात आला आहे। ज्ञानयोगी डॉक्टर श्रीकांत जिचकार फ्लायओव्हर मुळे लॉ कॉलेज जंक्शन, रविनगर चौक, फुटाळा जंक्शन आणि विद्यापीठ परिसर जंक्शन यासारख्या अपघात प्रवण क्षेत्रातील अपघातांचे प्रमाण कमी होईल। परिसरातील वाहतूक कोंडी कमी होईल। बोले पेट्रोल पंप ते वाडी पोलीस स्टेशन, विद्यापीठ परिसर यांतील प्रवासाचा वेळ 35 मिनिटांवरून 8 मिनिटांवर येईल। तसेच पूल रस्त्याच्या बाजूस सिमेंट कॉन्क्रीट नाली बांधकामामुळे रविनगर भागातील पाणी साचण्याच्या समस्येचे निराकरण होईल। पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली नागपूर शहर व जिल्ह्यात पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असा विश्वास केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांनी व्यक्त केला। अमरावती मार्गावरील बहुप्रतीक्षित ज्ञानयोगी डॉक्टर श्रीकांत जिचकार उड्डाण पुलाच्या लोकार्पण समारंभात ते बोलत होते। नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावर बोले पेट्रोल पंप चौक ते नागपूर विद्यापीठ परिसर चौकापर्यंत असलेल्या 4 पदरी उड्डाण पुलाचे लोकार्पण केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, वित्त व कृषी राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल, विधान परिषद सदस्य सर्वश्री डॉक्टर परिणय फुके, संदीप जोशी, आमदार सर्वश्री कृष्णा खोपडे, चरणसिंग ठाकूर, माजी महापौर दयाशंकर तिवारी, माजी खासदार विकास महात्मे, राजश्री श्रीकांत जिचकार व मान्यवर उपस्थित होते। आपल्या भाषणात ज्ञानयोगी स्वर्गीय डॉक्टर श्रीकांत जिचकार यांचे स्मरण करीत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्राला पडलेले हे एक सुंदर स्वप्न होते। आपले ज्ञान त्यांनी स्वतःपुरते सीमित न ठेवता प्रत्येक व्यक्तीला वाटले। व्यापक दूरदृष्टी असलेले ते भविष्यवेत्ता होते। काळाच्या पुढे जाऊन वाचणारे जे योगी असतात त्यांच्यापैकी ते एक होते। त्यांचे आर्थिक, सामाजिक, विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्रातील चिंतन हे महाराष्ट्रासाठी दिशादर्शक ठरल्याचे सांगितले। नागपूर महानगरात येत्या काळात 300 ठिकाणी खेळांची मैदाने साकारले जातील। यातून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू घडतील। लहान मोठ्या व्यावसायिकांना व्यवसायाच्या उत्तम अशा वातानुकूलित सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने 9 ठिकाणी भव्य मार्केट संकुल आपण साकारणार आहोत। मेडिकल चौक येथे एक भव्य उड्डाण पूल साकारून दिल्लीच्या पालिका बाजाराच्या धर्तीवर मोठे मार्केट त्या ठिकाणी उभारण्याचे नियोजन असल्याचे सुतोवाच त्यांनी केले। सार्वजनिक वाहतुकीच्या सेवा सुविधा अधिक भक्कम व्हाव्यात, तसेच 135 आसन क्षमता असलेले वातानुकूलित फ्लॅश बस लवकरच नागपुरातून धावतील असेही त्यांनी सांगितले। स्वर्गीय डॉक्टर श्रीकांत जिचकार यांच्या मातोश्री सुलोचना जिचकार या प्रकृती अस्वास्थ्यामुळे व्यासपीठावर येऊ शकल्या नाहीत। त्या व्यासपीठासमोर व्हीलचेअरवर बसल्या होत्या। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी व मान्यवरांनी स्टेजवरून खाली उतरत त्यांचा जागेवर सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली।